2016ला भारतात यूपीआय पेमेंट आलं. तेव्हापासून सरकारकडून कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन दिलं जात आहे. देशात सध्या दर तासाला 2.5 कोटींहून अधिक यूपीआय ट्रान्झॅक्शन होतात. हे ट्रान्झॅक्शन फोनपे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या ॲप्सद्वारे केले जातात. सध्या या ॲप्सचा वापर इतका वाढलाय की अनेकांनी स्वतःकडे कॅश ठेवणं जवळपास बंद केलंय. पण शनिवारी कॅश जवळ नसलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली. अनेकांच्या यूपीआय ॲप्सवरून पेमेंट फेल होत होते. याला कारण होतं यूपीआयचं क्रॅश होणं. गेल्या 15 दिवसात यूपीआय 3 वेळा क्रॅश झालंय. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय. आता प्रश्न हा आहे की हे असं सातत्यानं का घडतंय? आजकाल यूपीआय वारंवार क्रॅश का होत आहे? या मागची नेमकी कारणं काय? यात IPLचा काय रोल आहे? आणि मेन म्हणजे यूपीआय क्रॅश होण्याच्या घटना वाढल्यामुळे आपल्या अकाउंटला असणारे पैसे सुरक्षित आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. यूपीआय अर्थातच युनिफाईड पेमेंट इंटरफेस. याची ओळख भारतातल्याच नाही तर जगातल्या फास्टेस्ट पेमेंट सिस्टीम पैकी एक अशी आहे. यूपीआय वापरताना सहसा काही अडचण येत नाही. हा, कधीतरी एखादी बँक त्यांच्या रुटीन मेंटेनन्ससाठी आपली यूपीआय सर्व्हिस तात्पुरती बंद ठेवतं. त्यावेळी त्या बँकेच्या कस्टमर्सना पेमेंट करण्यात अडचण येते, बस एवढंच. पण गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण यूपीआय सिस्टीमच क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय. सगळ्यात आधी 26 मार्चला यूपीआय सर्व्हिस जवळपास 3 तासांसाठी बंद पडली होती. त्यावेळी आउटेज ट्रॅकिंग साईट डाऊन डिटेक्टरवर 3000पेक्षा जास्त लोकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. ज्या दिवशी यूपीआय सर्व्हिस बंद पडल्यामुळे जवळपास 10 बँकांच्या यूपीआय आणि नेट बँकिंग सर्व्हिसवरही परिणाम झाला होता. तेव्हा यूपीआय विकसित करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIनं इंटरमिटंट टेक्निकल इश्यू असल्यामुळं ही अडचण आल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर 2 एप्रिलला पुन्हा लोकांना यूपीआय पेमेंट करण्यात अडचणी यायला लागल्या. यावेळी SBIच्या हजारो ग्राहकांनी सर्व्हिस बंद असल्याच्या तक्रारी केल्या. पण यावेळी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या सक्सेस रेटमध्ये चढ उतार झाल्यामुळे सर्व्हिसेस बंद करण्यात आल्याचं स्पष्टीकरण NPCI कडून देण्यात आलं होतं. आता शनिवारी पुन्हा एकदा सकाळी 11:30 पासून लोकांना यूपीआय ॲप्सवर ट्रान्झॅक्शन फेल्ड, प्रोसेसिंग असे मेसेजेस दिसायला लागले. डाऊन डिटेक्टरनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 2000पेक्षा जास्त जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्यातल्या 80% लोकांना पेमेंट करण्यात अडचण येत होती. NPCIनं यावेळी देखील टेक्निकल इश्यूमुळे असं झालं असून हा प्रॉब्लेम सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असं Xवर पोस्ट करून सांगितलं. याआधी यूपीआय बाबत अशा अडचणी कधी आल्या नव्हत्या. पण गेल्या 15 दिवसात 3 वेळा अशा घटना घडल्यात. नुकत्याच घडलेल्या घटनेत हा प्रॉब्लेम दुरुस्त व्हायला 3 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. पण हे सगळं घडतंय कशामुळे? यामागची नेमकी कारणं काय आहेत? तर यूपीआय क्रॅश होण्याचं कारण म्हणजे NPCIवर येत असलेला लोड. देशातल्या सगळ्या पेमेंट सिस्टीम मॅनेज करण्याचं आणि त्या डेव्हलप करण्याचं काम NPCI करतं. सध्या देशातले जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार यूपीआयद्वारे होतात. याला NPCIनंच डेव्हलप केलंय. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस म्हणजेच IMPS, तसंच चेकद्वारे पेमेंट या काही अन्य पद्धती आहेत. पण या सगळ्यांपैकी यूपीआय सर्वात सोपी आणि कमी खर्चिक पद्धत आहे. यापूर्वी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास ट्रान्झॅक्शन फी भरावी लागायची. तसंच अनेकांना बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर करणं डोकेदुखीचंच काम वाटायचं. त्यामुळेच ही अडचण सोडवायला NPCI आलं. NPCIचं वेगवेगळ्या बँकांसोबत नेटवर्क आहे. त्यामुळे तुमचं कोणत्याही बँकेत अकाउंट असो किंवा तुम्ही कोणताही यूपीआय ॲप वापरत असो, ज्यासाठी नेटवर्क मात्र NPCIचंच वापरलं जातं. पण यामुळे झालं काय, तर सगळ्या व्यवहारांचा लोड हा एकट्या NPCIवर यायला लागला. ज्यामुळे NPCIच्या जुन्या सर्व्हरवर लोड वाढायला लागला. ज्याप्रमाणे एखादं मोबाईल नेटवर्क किंवा वायफाय अनेक लोक वापरत असतील तर त्याच्या सर्व्हरवर लोड येतो आणि स्पीड कमी होतं, तसंच NPCIच्या सर्व्हरच्या बाबतीतही घडतंय. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरवर प्रचंड लोड येत असल्यामुळे NPCIचा सर्व्हर 15 दिवसात 3 वेळा क्रॅश झालाय. NPCI या सर्व्हरची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आता नवीन मोठे सर्व्हर वापरले जातील. पण आता प्रश्न हा उभा राहतो की मागच्या 15 दिवसातच NPCIच्या सर्व्हरवर इतका लोड कसा वाढला? बँकिंग क्षेत्रातले जाणकार याविषयी बोलताना सांगतात की मागच्या काही दिवसात बँकिंग व्यवहाराचं प्रमाण प्रचंड वाढलंय. यासाठी जबाबदार धरलं जातंय ते IPLला. आकडेवारीनुसार IPL सुरू झाल्यापासून यूपीआय ट्रान्झॅक्शन्स मोठ्या संख्येनं वाढलेत. NPCIच्या डाटानुसार यूपीआयच्या इंटरफेसनं मार्च महिन्यात तब्बल 1800 कोटी ट्रान्झॅक्शन झाल्याची नोंद केली आहे. हा आकडा फेब्रुवारीतल्या ट्रान्झॅक्शनच्या तुलनेनं बराच जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये एकूण 1600 कोटी ट्रान्झॅक्शन झाल्याची नोंद आहे. एप्रिल महिन्याचा विचार केला तर रोजच्या ट्रान्झॅक्शनचा आकडा 60 कोटींवर आहे.
आता या ट्रान्झॅक्शनवर IPLचा इफेक्ट कसा होतोय तर IPL दरम्यान ड्रीम11, माय11 सर्कल यांसारखे गेमिंग ॲप्स वापरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. ड्रीम11 रोज वापरणाऱ्या युजर्सची संख्या जवळपास 11 कोटी एवढी आहे. या ॲप्सवरचे सगळे ट्रान्झॅक्शन UPI द्वारे होत आहेत. त्यामुळे NPCIच्या सर्व्हरवर लोड येत असल्याचं सांगितलं जातंय. साहजिकच IPLची लोकप्रियता, त्यात गेमिंग ॲप्समुळे वाढत चाललेले UPI पेमेंट, अनेकदा एकाच वेळी होणारे हे पेमेंट, यामुळे UPIवर येणारा लोड हे या क्रॅशचं महत्त्वाचं कारण आहे असं सध्या पुढे येतंय. आता येत्या काही दिवसात UPI पुन्हा क्रॅश होण्याची शक्यता आहे का? तर हो. NPCIला सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी अजून काही वेळ लागेलच असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा UPI क्रॅश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यामुळे लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का आणि पेमेंट करताना पैसे अडकले तर त्या पैशाचं काय होईल अशी भीती वाटायला लागली. सध्या NPCIमध्ये फक्त टेक्निकल इश्यूमुळे या अडचणी येत आहेत. त्यामुळे जरी तुमचं पेमेंट प्रोसेसिंग असं दाखवत असलं तरी काही वेळातच ते पेमेंट सक्सेसफुल होईल किंवा कॅन्सल होईल. पेमेंट कॅन्सल झालं तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. हे पैसे काही मिनिटात परत मिळतात यासाठी जास्तीत जास्त 72 तास लागतात. यासाठी बँकेत सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. आता यात एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे UPI डाऊन असताना दोनदा तीनदा पेमेंट करणं टाळलं पाहिजे. कारण असं झालं तर एकापेक्षा जास्त वेळा अकाउंटमधून पेमेंट होऊ शकतं, ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त पैसे अकाउंटमधून जाऊ शकतात. हाच धोका UPI क्रॅश झाल्यामुळे होऊ शकतो. बाकी अकाउंटमधले पैसे आपण आपला 4 किंवा 6 आकडी UPI पिन टाकत नाही किंवा कोणाला OTP सांगत नाही तोवर अकाउंटमधून तरी जाणार नाहीत. सध्या NPCI कडून या सगळ्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. RBIनं नॅशनल अम्ब्रेला एंटिटी नावाची एक संकल्पना सुचवली. येत्या काळात NPCIवरचा भार हलका करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. पण सध्या NPCIच्या सर्व्हरवर असलेला लोड पाहता जवळ थोडीफार कॅश ठेवणं हाच क्रॅशपासून वाचण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय. या सगळ्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.